श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी आपल्याला काही नित्यनियमाने दररोज काम करायचं आहे। म्हणजे थोडक्यात मी आज तुम्हाला सेवा नाही सांगणार किंवा कोणताही उपाय नाही सांगणार, तर आपण नित्यनियमाने आपल्या घरामध्ये हे काम झालंच पाहिजे हे सांगणार आहे। घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असणं म्हणजे पैसा वगैरे नाही, पण त्या घरामध्ये सुखी आणि समाधानी किती आहे हे आपल्याला माहिती असलं की बाबा हे करायला पाहिजे किंवा हे करू नये, हे केल्याने आपल्याला दोष लागतं, पाप लागतं, तरी पण नकळत आपल्या हातातून ह्या चुका घडत असतात। तर त्या कोणकोणत्या आहेत त्या पण तेही देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठू ना, तर त्यावेळेस आपल्याला हातुरणातून उठल्याबरोबर दोन्ही हाताकडे जोडायचे आहेत आणि बघायचं आहे त्या हाताकडे। आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्य तू गोविंद, प्रभाते करदर्शनम। नित्य नियमाने दररोज उठल्यानंतर तुम्हाला आपले दोन्ही हाताकडे बघून हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर हा मंत्र म्हणून झालं की आपल्याला आपल्या भूमातेचा म्हणजे जमिनीचा स्पर्श हात लावून स्पर्श करायचा आहे, म्हणजे तिला नमस्कार करायचा आहे आणि आपल्या दररोजच्या कामाला म्हणजे सुरुवात करायची आहे। आता बऱ्याच जणांना सवय असते की सकाळी उठलं की लगेच किचनमध्ये जातात, स्वयंपाक करतात, कारण मुलं म्हणजे शाळेला जाणार असतात, मिस्टर ऑफिसला जाणार असतात, त्यामुळे उठलं की ब्रश करणं आणि स्वयंपाकाला लागणं, तर ही अतिशय चुकीची म्हणजे गोष्ट आहे। तुम्ही उठल्यानंतर आंघोळ करूनच तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे आणि स्वयंपाक करायचा आहे। तर तुम्ही ज्यावेळेस मंत्र म्हणताल आणि सकाळी लवकर उठताल तर त्यावेळेस तुम्हाला पारूचं काम करून घ्यायचं आहे। जी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये नकारात्मकता साचलेली असते तिला अगोदर आपल्याला बाहेर काढायचं आहे। मग तुम्ही आंघोळ करून सुद्धा करू शकतात किंवा तसं त्याला कोणतंही बंधन नाही। आता तुम्हाला वाटलं की नाही मला फरशी वगैरे पुसून घ्यायची आहे किंवा झाडू मारून घ्यायचा आहे, तर तुम्ही पारुशानं सुद्धा झाडू मारू शकतात। पण बऱ्याच महिलांना सवय असते की नाही की म्हणजे जे झाडू आहे ती सुद्धा आपली लक्ष्मी आहे आणि तिला पारुशाने स्पर्श करू नये, तर त्या महिला काय करतात, आंघोळ करूनच झाडून वगैरे काढतात, फरशी पुसतात। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकतात, पण तुम्हाला आंघोळीच्या अगोदर किचनमध्ये प्रवेश करायचा नाही, तर आपलं घरातलं पारूचं काम करायचं आहे। त्यानंतर तुम्ही आंघोळ झाल्यानंतर तुम्ही किचनमध्ये जाऊ शकतात। किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही संध्याकाळी जरी किचन ओटा वगैरे स्वच्छ गॅस पुसून घेतलेला असला तरी पण सकाळी उठल्यानंतर थोडं पाणी त्याच्यावरती शिंपडून डबल एक स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे। आणि सिगडीला जी आपली शेगडी आहे ना, त्या सिगडीला गॅसच्या सिगडीला हात लावून म्हणजे लावण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेचे स्मरण करायचे आहेत, कारण अन्नधान्याची जी देवता आहे ती अन्नपूर्णा देवी हिचं स्मरण करायचं आहे। तर अगोदर आपल्याला ते पुसल्यानंतर गॅस हळदी कुंकू व्हायचं आहे। नित्यनियमाने तुम्हाला होत असेल तर तुम्ही करा, कोणताही बंधन नाही। पण आता कसं आहे बघा, चांगल्या सवयी करायला माणसाला कंटाळा येतो किंवा करू वाटत नाही, पण वाईट ज्या गोष्टी आहेत आता म्हणजे हे जर सांगितलं की सकाळी पारुशानं स्वयंपाक करू नये, आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक म्हणजे जी आपली सिगडी आहे तिला स्पर्श करावा, सकाळी स्वयंपाक स्वच्छ आंघोळ करूनच करावा, तर ह्या गोष्टी लक्षात आल्या तरी पण आपल्याला काही खरं वाटत नाही। पण कसं आहे ना, ह्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या बुद्धीवर होतो। आता जर आपण पारुशानं जर स्वयंपाक केला तर ती ज्यातली जी नकारात्मकता आहे, जी आपण म्हणजे रात्रभर आपल्यापाशी म्हणजे आपल्या भोवती जे आहे तीच त्या स्वयंपाकामध्ये जाणं किंवा त्याच्यातून काही दोष निर्माण होणं, त्यावर तेच अन्न आपण खाणं, अशावर आपल्या आरोग्यावर परिणाम होतो। त्याचबरोबर आपली जी बुद्धी आहे ना ती अशी बुद्धी पण भ्रष्ट झाल्यासारखं होतं। जसं आपण आता स्वयंपाक करत असताना जर कोणाविषयी दोष मनामध्ये आणत असाल, कोणाला आपल्या तोंडातून अपशब्द बोलत असाल, तर त्याचाच प्रभाव त्या अन्नावरती पडतो। तर ते अन्न म्हणजे अन्न न राहता दूषित अन्न तयार होतं आणि ते जर आपण ग्रहण केलं ना त्याचा परिणाम आपल्या शरीरावर तर होतोच, पण आपल्या बुद्धीवर सुद्धा होत असेल। त्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करत असताना, चांगल्या गोष्टी करत असताना आपलं पवित्र मन ठेवायचं, त्याचबरोबर आपण स्वच्छ असावा। म्हणजेच स्वयंपाक बनवत असताना स्वच्छ आंघोळ करूनच स्वयंपाक बनवा। तर तुमची आंघोळ वगैरे झाली आहे, तुम्ही म्हणजे स्वयंपाक करण्याच्या अगोदर आपला चहा वगैरे होत असतो, त्यानंतर आपल्याला मेन उंबरठा जो आहे आपला, तर त्या मेन उंबरठ्यात नित्यनियमाने दररोज पुसून घ्या। घरातलं एक काम कमी जरी केलं ना तरी पण आपला मेन दरवाजा जो आहे ना तो नेहमी स्वच्छ असावा। मेन उंबरठ्यावरती पाणी थोडंसं शिंपडायचं आहे, हळदीचं पाणी करून शिंपडलं तरी चालेल, नाही तर स्वच्छ पाण्याने म्हणजे पुसून घ्यायचं आहे कपड्याने एका, आणि त्यावरती छोटीशी छान रांगोळी काढायची आहे। 2 हळदीचे नित्यनियमाने नाही झालं तरी पण अमावस्या पौर्णिमेला गुरुवारी थोडं हळदीचं लेपन लावा।
पण नित्य नियमाने उंबरठा पुसून घ्या। जरी तुम्हाला म्हणलं ना रांगोळी काढणं नाही झाली किंवा तुम्हाला 2 रेषा हळदीचं ओढणं नाही झालं, लेपन नाही लावणं झालं नित्य नियमाने, तरी पण चालेल, पण पुसून स्वच्छ कपड्याने नक्की घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचं स्वयंपाकाला म्हणजे देवपूजा करायची आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये नित्य नियमाने आपल्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असतं। तुळस माता ही अतिशय पवित्र आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती खेचून घेण्याची ताकद तिच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये तुळशीचं एक का होईना पण रोपटं लावा, त्याची नित्य नियमाने पूजन करा, तिला सकाळी पाणी घाला म्हणजे पाणी अर्पण करा, संध्याकाळी सुद्धा एक दिवा लावा, एक अगरबत्ती लावा। त्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा नित्य नियमाने दररोज दिवा लावा संध्याकाळच्या 6:30च्या दरम्यान। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते नकळत आपल्याकडून म्हणजे माहिती असताना सुद्धा चुका घडत असतात की देवपूजाच करायची नाही, कधी मनात आली तर करायची। बऱ्याच जणांच्या असं आहे की 2-2, 3-3 दिवस देवपूजा करत नाही, वेळ मिळाला तर करायची, नाही तर राहिली तशीच। तर असं अजिबात चुका करू नका। कितीही घाई असली, कितीही काम असलं तर सर्वात प्रथम कसं असतं ना, संकट आलं की देव आठवतात, पण सुखाच्या टायमिंगमध्ये देव आठवत नाहीत काही जणांना। त्यासाठी नित्य नियमाने आपण देवपूजा घरातली केलं पाहिजे। घरातलं वातावरण सुद्धा म्हणजे प्रसन्न राहतं, चांगलं राहतं। कारण आपल्याला सुद्धा बघा, तुम्ही कधी आता तुम्ही सकाळी लवकर उठलायत आणि देवपूजा केली की घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न वाटतं, घरामध्ये सुद्धा म्हणजे सुख समाधान असल्यासारखं सुद्धा म्हणजे वाटत असतं। आणि नक्कीच त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये नित्य नियमाने काही नियम पाळले जातात, परत त्याबरोबरच देवपूजा केली जाते आणि संध्याकाळी देवाला दिवा लावणे, अगरबत्ती म्हणजे लावणे, ह्या अशा गोष्टी ज्या केल्या जातात, आपला मेन दरवाजा स्वच्छ ठेवला जातो, त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते। पण ज्या घरामध्ये सतत घाण असते किंवा देवपूजा 2-2, 3-3 दिवस करायची नाही, अशा जर म्हणजे घडत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता राहत सुद्धा नाही किंवा त्या घरामध्ये सुखाचं वातावरण म्हणजे आनंद सुद्धा वाटत नाही, सतत रखरख म्हणजे भासत असते, सतत एकमेकाविषयी म्हणजे वाईट बोलले जातात, चिडचिडपणा वाढतो, भांडणं तंटा अशा गोष्टी घडत असतात। त्यामुळे ह्या गोष्टीचा नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता देवपूजा करत असताना आपण सर्वात प्रथम देवपूजेचे सुद्धा काहीतरी नियम आहेत, असं नाही आहे की सगळे देव घेतले आणि कसं तरी आंघोळ घातली त्यांना आणि त्यांच्या जागेवर ठेवलं देवघरामध्ये, अशी सुद्धा चूक तुम्ही दररोज करत जाऊ नका। काही नियम आहेत देवपूजेचे सुद्धा, त्याचं सुद्धा तुम्ही पालन करत जा। अगदी छोट्या छोट्या गोष्टी कसं असतं ना, माहीत असतात पण आपल्याला कळत नसल्यासारखं आपण करत असतो आणि त्या चुका ज्या आपल्या हातातून घडतात त्याचाच परिणाम आपल्यावरती होत असतो आणि आपल्याला असं वाटतं की बाबा मी काय केलं की माझ्या वाटेला एवढं संकट आलं किंवा माझं हे काम का होत नाही, की कारण मला हे सतत का दुःख होतंय। तर हेच अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपल्याला नकळत कळत नसतात पण त्या आपल्या हातातून घडत असतात। तर तुम्ही देवपूजा करत असताना ही चूक मात्र करू नका। देवपूजा करत असताना त्याचे नियमाचे पालन करा, एक एक देवांना आंघोळ घाला, स्वच्छ कपड्याने पुसा, सर्वात प्रथम आसनावरती बसा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। कधीही जमिनीवर बसून म्हणजे देवपूजा करू नका, म्हणजे खाली बसून कधीही देवपूजा करत असताना आसन टाका, आसनावरती बसा, आधी दिवा प्रज्वलित करा, म्हणजे अग्निदेवीच्या साक्षीने तुम्ही दररोज नित्यनियमाने पूजा करत असाल तर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपला अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायची आहे आणि देवपूजेला सुरुवात करायचं आहे। आता देवपूजा केलेलंचं पाणी इथे तिथे न फेकता, ओलांडता येईल अशा स्थितीमध्ये न टाकता, तुळशीला सुद्धा तुम्हाला ते पाणी टाकायचं नाही, तर एका झाडाला पाणी, ते आपण देव धुतलेलं जे पाणी आहे ते एक अमृत तयार झालेलं असतं, तर ते आपल्याला तुळशीला न घालता झाडांना घालायचं आहे। कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकतात। तर या प्रकारचे काही नियम आहेत ते आपल्या पाळणं अत्यंत गरजेचं आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।